जाखोड धरण ओव्हरपूल होण्याच्या मार्गावर भिंतीला भगदाड पडल्याने मोठी हानी होण्याची शक्यता. सगळीकडेच पावसाची संततधार सुरू आहे. या अनुषंगाने जाखोड, नरकोड व मुल्हेर किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजूस पाण्याचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होत आहे. याच पार्श्वभूमीवर जाखोड लघु मध्यम प्रकल्पाची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. या धरणामुळे करंजाडी खोऱ्यातील तब्बल 10 गावांना पिण्याच्या पाण्याचे व शेती सिंचनासाठी हे पाणी लाभदायक ठरत असते. या धरणाला करंजाडी खोऱ्यातील नागरिक जीवनदायिनी म्हणून धरण ओळखतात. परंतु या धरणाची निर्मिती 1980 पासून झालेली आहे. त्यानंतर या धरणाची साधी किरकोळ डागडुजी सुद्धा जलसंवर्धन विभागामार्फत झालेली नाही. या धरणाकडे या विभागाने दुर्लक्ष केल्याने धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात भगदाड पडलेला आहे. भगदाड प्रमाण वाढून त्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात होऊ शकते. तसेच धरणाच्या संरक्षण भिंतीला सुद्धा काही ठिकाणी तडे गेलेले आहेत व पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी वेळेत जलसंवर्धन व जलसंपदा विभागाला याची जाणीव करून दिलेली आहे. परंतु अद्याप या विभागामार्फत कुठलीही दखल घेतलेली नाही व भगदाड बुजवण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही. येणाऱ्या काळात जर हे प्रमाण वाढले तर मोठी हानी होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे व साहजिकच या अनुचित प्रकारामुळे तब्बल 10 गावातील शेती सिंचन व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. या ठिकाणी जर पाहिलं तर सांडवाच्या भिंतीला भगदाड पडलंय आणि भगदाड पडल्यामुळे आता पाणी रात्रीतून जवळजवळ 2-3 मीटर पाणी वाढल्यानंतर आता लगेच जर इरिगेशन खात्याच्या साहेबांनी ताबडतोब डागडुगी करून ती भिंतला दुरुस्ती करावी. परंतु फक्त इरिगेशन खात्यावाले ज्या धरणावर पाहिलं की झाडे भरपूर आहेत, तिथं जनावर राहतात, वाघ राहतात, व्याघ्र राहतात, म्हणून या ठिकाणी आणि पुन्हा धरणामुळे इतका परिसरातील शेतकऱ्यांना हे साधारण मुसा असेल, पिंगळवाडे असेल, करंजाळ असेल, भुयाणे, निटाणे, पारनेर, आखतवाडे आणि आनंदपूर जवळजवळ पूर्ण करंजाडी पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांचा याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. म्हणून सगळ्यांचं आणि सगळ्यांच्या याच्यावर जीवन आहे शेतकऱ्यांचं. म्हणून ताबडतोब या ठिकाणी संपूर्ण इरिगेशन इथे येऊन आणि जी ताबडतोब नंतर तुम्ही भिंत नंतर बांधा, परंतु आज डागडुगी करून ताबडतोब ती भिंत बांधली गेली पाहिजे, बोगदा लिपला गेला पाहिजे. तर ताबडतोब शासनाने किंवा पाटबंधारे खात्याचे अधिकाऱ्यांनी इथे येऊन बघावं. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.